कायम ठेवा, कायम ठेवा. 17 आणि 20 चे निकष कायम ठेवा, कायम ठेवा. संयुक्त कृती समितीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो. नायडू साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, नायडू साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आतेकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. वरना कुर्सी खाली करो, वरना कुर्सी खाली करो. हम सब एक है, हम सब एक है. क्रमांक 96 रद्द झाला पाहिजे, झाला पाहिजे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. संयुक्त कृती समितीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो. एक है हम सब एक है हम सब एक है हमारी यूनियन, हमारी ताकत हमारी यूनियन, हमारी ताकत 2017-2020 लागू झाली पाहिजे. लागू झालीच पाहिजे. झालेच पाहिजे झालेच पाहिजे संयुक्त कृती समितीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा ये हमारी देनी होगी, देनी होगी. नहीं देंगे तो लड़के लेंगे, लड़के लेंगे. नहीं देंगे तो लड़के लेंगे, लड़के लेंगे. कल भी हम जीते हैं, आज भी हम जीतेंगे. कल भी हम जीते हैं, आज भी हम जीतेंगे. हम सब एक है, संयुक्त कृती समितीचा विजय असो. विठ्ठल सरोदे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी महासंघटना पुणे. आमच्या ज्या मागणी आहे, मुख्य मागणी 1993 पासून आमचे बढती बदलीचे सूत्र हे आम्हाला आमच्या मंडळाच्या स्वायत्त असल्यामुळे आम्हाला स्वतःचे लागू होते. परंतु येत्या 2026मध्ये 2/12/2026च्या कार्यकारी परिषद झाली आणि त्यामध्ये आमचे जे सूत्र आहे त्यांनी आमचे सूत्र बाजूला ठेवले आणि महाराष्ट्र MCSR कायदा 2005 हा आम्हाला लागू केलेला आहे, ज्यायोगे आमच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार आहे. कारण की आमचे जे बढती बदलीचे सूत्र आहे ते आमच्या कार्यकारी परिषदेने ठरवलेले आहेत आणि आमच्या एखादं जर कर्मचारी संपत्तीने बाहेरगावी गेला तर त्याला 1 वर्षातच आणायचं आमचं धोरण आहे. तसेच जो पदोन्नतीने बाहेर गेलेला असेल त्याला 2 वर्षात त्याला आपल्या होमटाऊनला आणायचं असं आमच्या या निकषामध्ये लागू आहे. पण हे सगळं सूत्र त्यांनी बाजूला करून त्यांनी राज्य शासनाचे जे सूत्र आहे आमच्यावर लादलेले आहेत, ज्यायोगे आमच्या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा कार्यकाळ घालवावा लागणार आहे. ते आपल्या होमटाऊनला निश्चितच येऊ शकणार नाही व त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत होणार आहे, त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे आणि बरेच सारे त्याच्यानी प्रश्न उद्भवणार आहेत. म्हणून हे आमचे जे कायम 2017 व 2020चे जे सूत्र आहे बढती बदलीचे ते आम्ही कायम ठेवण्याकरता आमचा हा संप पुकारलेला आहे. आम्ही गेल्या 1.5-2 महिन्यापासून मंडळ प्रशासन जे कुलकर्णी साहेब आहे त्यांच्यासोबत आम्ही पत्रव्यवहार करत आहोत. परंतु त्या पत्रव्यवहाराला त्यांनी कुठल्याही प्रकारचा अजूनही दिलेला नाही. त्यांनी आमची 20 तारखेला एक पत्र काढलं आणि आमची कालची 24 तारखेला आमच्या जे पदाधिकारी आहेत 4 पदाधिकारी आमचे दोन्ही संघटनांचे अध्यक्ष तसेच आमचे दोन्ही संघटनांचे सरचिटणीस यांना पुणे येथे बोलावलेलं होतं. परंतु त्यांना चर्चा ह्या विषयावर करायचीच नव्हती. त्यांनी चर्चेला सुरुवात दुपारी 12 वाजता केली आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला कुठले आश्वासन नाही दिलं, कुठलीही चर्चा केलेली नाही, कुठला यथोचित तोडगा काढलेला नाही व म्हणून आता आमचं जे आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे आमच्या 16 तारखेला 15 तारखेला आम्ही जे पत्र दिलेलं आहे मंडळ प्रशासनास, त्यानुसार आमचं आता 28 पासून बेमुदत काम बंद आंदोलन आहे.